कामोटे सेक्टर 34 मधील मोरेश्वर हाईट्स बिल्डिंगमध्ये भीषण आग. सुदैवाने जीवितहानी टळली. सेक्टर 34 मध्ये शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अधिकृत तपास अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, बिल्डिंगचे सिक्युरिटी व सोसायटीतील सामाजिक कार्यकर्त्या सौ सुधा सिंग तसेच स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने सर्व रहिवाशांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्नसाहेब आहेर, आदर्श भारत माझा. कामोटे अपने साथ जुड़े हैं समाज सेविका सुधा जी सिंह। यहाँ पे जो रात को आग लगी, कैसा रहा यहाँ का माहौल और कैसी तत्पर सेवा मिली? सोसाइटी का रात का माहौल कैसा था? रात का माहौल तो बहुत पैनिक था। एक्चुअली में आग लगना तो सब समझ सकते हो कि कितना पेनफुल है। एक्चुअली में 13 माला, 12 माला, 11 माले में हमारे कुछ सदस्य फंसे हुए भी थे और ये धन्यवाद दूंगी मैं अपने सोसाइटी वाले का, सब लोगों का कि इतना कोऑपरेट किए हम लोग को, सबने एक दूसरे को कोऑपरेट किया। और दूसरी बात, टाइम से आग बुझाने वाला भी गाड़ी आया और एम्बुलेंस भी आया, सब आया, लेकिन हम बहुत पेनफुल थे, मतलब उस पेन को हम बता नहीं सकते थे। और अच्छी बात ये हुई कि हमारे सोसाइटी से किसी भी प्रकार का कोई दुर्घटना नहीं हुआ। हमारा शॉर्ट सर्किट हुआ, हमारा मतलब शॉर्ट सर्किट में पूरा आग लगा। हमारा 10वां माला थोड़ा डैमेज हुआ है। यहाँ पे देखने को जाएगा तो बार बार कामोटे में आग लगना और अग्निशमन दल का सहयोग मिलना देखने को जाएगा। तो ये मोरेश्वर हाइट्स में लगी हुई आग में बहुत सारे योगदान सिक्योरिटी का रहा है, स्थानिक रहवासियों का रहा है और पुलिस प्रशासन, अग्निशामक दल, इनका सहयोग के वजह से अग्नि तांडव के ऊपर काबू पाया गया है। समाज सेविका सुधा जी क्या बताएंगे? क्या पुलिस प्रशासन, अग्निशामक दल का यहाँ पे सहयोग कैसा रहा और आपका खास करके सिक्योरिटी ने कैसा सहयोग किया? मेरा तो मैं सबसे पहले अपने सिक्योरिटी आलम और वो दुबे जी का धन्यवाद बोलूंगी। इन्होंने पूरा आग में इन्होंने काबू पाया, अपना फायर एक्सटिंग्विशर ले जाके पूरा उन्होंने किया। उसके बाद दंगल वाले लोग भी आए, बहुत अच्छे से किए, बहुत अच्छे से उन लोग भी सहयोग दिए। बिमल मैडम, पुलिस वाली मैडम को मैंने फोन किया, उन्होंने भी बहुत अच्छे से सहयोग दिया। तो सहयोग में तो कोई कमी नहीं था, लेकिन एक्चुअल में हम लोग इसलिए पेनफुल हो गए थे कि हमारे 13, 12, 11 माला में लोग फंसे हुए थे कि वो सेफली निकल जाए। हमें तो अपने घर का भी टेंशन नहीं था कि जले, लेकिन हमें यही सेफली था हमारे लोग नीचे आ जाए। जो बहुत बहुत धन्यवाद सबका, पूरी टीम का, मेरे सेक्रेटरी का, ये अग्नि वाले लोगों का, ये मेडिकल वाले का, पुलिस मैम का, पूरे का धन्यवाद, क्योंकि सारे लोग बहुत अच्छे से सहयोग दिए। और ऊपर से जो पब्लिक बाहर से भी आई थी, सब अपने हिसाब से कहीं कहीं फोन लगा ही रहे थे, तो उन सबका भी धन्यवाद जो लोग आए थे और हमारा सपोर्ट किए। लेकिन पेनफुल तो था और मैं नहीं चाहती कि किसी भी सोसाइटी में आग लगे। सुरक्षा देखिए, अपना फायर एग्जिट देखिए, सारा चीज अपडेट रखिए, क्योंकि ये दुर्घटना कभी भी किसी के साथ भी हो सकती है। तो इसलिए अपने अपने सोसाइटी सेक्रेटरी, चेयरमैन, पूरी पब्लिक से ही मुझे यही रिक्वेस्ट है कि हर चीज अपना अपडेट रखिए। यहाँ पे आग लगने का प्रमुख वजह क्या थी और अग्निशमन दल ने का देखने के बाद क्या प्रमुख कारण क्या आगे आया? अब तक कुछ उसका हल निकला है क्या? अभी ऐसे इंक्वायरी करने आए हुए हैं, लेकिन हमें जहां तक लगता है शॉर्ट सर्किट से ही हुआ है। और इसका मैं सबसे ज्यादा दोषारोपण ये बिजली विभाग वाले को देना चाहती हूँ। मैं उनके ऊपर इसलिए देना चाह रही हूँ, मेरा मोरेश्वर हाइट है, ये बाजू में पंचवटी है और ये वृंदावन है, तीनों का फेस एक दिया है। कभी बिजली बहुत हाई आती है, कभी लो आती है, तो वो हमारा फेस अलग करना चाहिए। जब इतना लोड ले रहा है तो आपको अपना ट्रांसफार्मर चेंज करना चाहिए, हमारा अलग देना चाहिए, उनका अलग देना चाहिए, इनका अलग देना चाहिए। नहीं, हमारा तीनों का फेस एक साइड दे दिया है, जिसके कारण ये मेरे को तो लगता है ये शॉर्ट सर्किट का कारण तो मुझे वही रहता है, कभी हाई वोल्टेज और कभी लो वोल्टेज। अचानक से हाई आता है, 8-8 घंटा लाइट चला जाता है। तो मैं इसका तो पूरा दोष ये बिजली विभाग वाले को ही दूंगी।
यहाँ पे सुधा जी ने यहाँ पे बताया है कि ट्रांसफार्मर 2-3 बिल्डिंग का एक होने के वजह से ज्यादा लोड आया और उसके वजह से शॉर्ट सर्किट होने का संभावना उन्होंने व्यक्त किया है। इसका हल अभी जब अग्निशामक दल पूरा इंक्वायरी करेगा उसके बाद में उसका सबल कारण आगे आएगा। लेकिन यहाँ पे सिक्योरिटी लोगों ने जो सहयोग दिया, अग्निशामक दल ने दिया, पुलिस विभाग ने दिया और जागरूक नागरिकों ने यहाँ पे सहयोग दिया। और पैनिक होने का मतलब यही था रहवासियों को कोई लोग, बहुत सारे लोग अंदर फंसे हुए थे, उनको बाहर निकालना और आग के ऊपर काबू पाना, ये सब टीम वर्क के वजह से सक्सेस हुआ और जीवित हानि हुई ने, ये सब अच्छी बात रही है। और आगे भी सुधा जी ने बताया की हर बिल्डिंग वालों ने सतर्क रहना चाहिए। और आपल्यासोबत मोरेश्वर हाईटचे रहिवासी भगवान कोणकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। एकूणच आगीचं तांडव कशा प्रकारे होतं, आपल्याला ही माहिती कशा प्रकारे मिळाली आणि जेव्हा माहिती मिळाली आपण बघितलेलं दृश्य कसं जाणवत होतं, नागरिकांचे कशा प्रकारची धावपळ उडाली आणि अग्निशामक दल असेल, सिक्युरिटी असेल किंवा सतर्क नागरिकांचा कशा प्रकारे सहयोग लाभला। काल मी प्रथम ते मानसरोवर कॉम्प्लेक्स मध्ये मी हजर होतो, ते तिथे मला माझ्या भावाच्या मुलाने फोन केला की म्हणतो की तुमच्या मोरेश्वर मध्ये आग लागली आहे। तर मी ताबडतोब धावत आलो, तिकडे येतो तर सगळी माणसं जमा झालेली होती। आमचे समाजसेवक आणि आमच्या मानसरोवर मोरेश्वर हाईटचे कार्यकर्ते सुधा मॅडम आहेत, त्या मॅडम फक्त त्यांना काय सुचत नव्हतं, त्यांनी प्रथम बघितलं आणि बॉम्ब केली म्हणतात ते। आणि आमचा मोठा मेन गेटवर जो मोठा दरवाजा आहे तर ते एकटे ढकलत होते, एकटे ढकलत होते। आम्ही म्हटलं काय ढकलतात, म्हणजे बापरे सगळी, आणि आजूबाजूचे पंचवटी हे बाजूची बिल्डिंगचे सगळे आणि इतर जवळचे पण रहिवासी इथे जमा झाले। म्हणजे मॅडम अशी वाघासारखी काम करत होती, ते दरवाजा ढकलत होती। मग नंतर कोणतरी आले, मग मॅडम तुम्ही उलट्या दिशेला दरवाजा ढकलताय, तो बाहेरच्या दरवाजा दिशेला ढकलला आणि फायर ब्रिगेडची गाडी फक्त 10 मिनिटात आली। मी सचिन आमचा रहिवासी त्याला विचारलं, अरे फायर ब्रिगेडला कळवलं की नाही? तर एक रहिवासी आम्हाला बाहेरचा बोलला की बाबा ते फायर ब्रिगेडच्या माणसाला आम्ही कळवलंय, 10 मिनिटात ती गाडी येईल। ती गाडी आली आणि ते 30-35 वर्षाचे जवान होते सगळे अग्निशमन दलाचे, पनवेल महानगरपालिकेचे। इथे आल्यावर त्यांनी एवढा काम फर्स्ट क्लास केला ना की दनादन 13 मजल्यापर्यंत ते रोप घेऊन ते वरती गेले। तोपर्यंत 10व्या मजल्यावर जी आग लागली तिथे ते आमचे रहिवासी यमगार आणि बाजूला कोणते होते ते या साईडला त्यांचं आहे ते शेजारी पाटील, हे दोघे जण ते आग स्वतः घरातलं पाणी आणून ते विझवत होते। ते विझवता इतक्यात फायर ब्रिगेडवाले आले आणि ते संपूर्ण त्यांची यंत्रणा ताबडतोब ते रोपवर त्यांनी पाईप घेऊन गेले। पाईपवर ते घेऊन आले आणि त्याने ते आग तिथे पूर्ण विझवला आणि अर्धा पाऊण तासामध्ये ते खाली आले। आणि त्याच्या पूर्वी आमचे जे वॉचमन होते ना, ते दुबे म्हणून आणि दुसरे कोण आलम म्हणून, ह्या दोघांनी एवढा सतर्क राहून ते जेवढे आमचे सिलेंडरचे सिलेंडर होते खाली ते नायट्रोजनचे, ते सिलेंडर घेऊन ते पूर्ण असे कपडे काढून वरती धावत होते आणि त्यांनी खूप मदत केली। आणि आमच्या रहिवासीने आजूबाजूच्या परिसरात आमचे हे पंचवटी, पुन्हा आमचे वृंदावन आणि आमचे इकडचे सर्व रहिवासी, आमचे मानसरोवर कॉम्प्लेक्स मधले सर्व रहिवासी यांनी खूप आम्हाला मदत केली इथे गाड्या हटवणे, कारण आमचं जरा थोडं गेट थोडं कमी आहे। एक गाडी सटकन आतमध्ये आणली आणि दुसरी गाडी जरा अडकली, मग पुढे जाऊन त्याला रिव्हर्स करून ती या ठिकाणी आली। आणि अग्निशमन दलाने चांगल्या प्रकारचं काम केलं। आणि आमच्या 12व्या मजल्यावर, मी स्वतः 1204 मध्ये 12व्या मजल्यावर राहतो, तर तिथे संपूर्ण माझी फॅमिली तिथे वरती अडकलेली होती। कारण त्या माझ्या मिसेसला वाटलं की कुठे, अरे किचन मध्ये वास कसला येते, म्हणून ते बाहेर बघेपर्यंत पूर्ण मजल्यावर धूर झाला आणि आमच्या मजल्यावरचे माझे शेजारी 2-4 लोक आहेत ते पण आतमध्ये रूम मध्ये राहिले, एक छोटी बेबी होती, सगळे आतमध्ये राहिले। पण नंतर मग हळूहळू धूर कमी झाला। पण फायर ब्रिगेडवाल्यांनी, अग्निशमन दलाने, पनवेल महानगरपालिकेच्या एकदम चांगलं सुंदर त्या मुलांनी काम केलं आणि त्यांना धन्यवाद सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। आग लागली तेव्हा तुम्ही बाहेर होतात आणि आग विझल्यानंतर बिल्डिंग मधलं कशा प्रकारचं नुकसान झालंय आणि हे नुकसान जर सुधा सिंग समाजसेविका यांनी आरोप केलाय का एकच ट्रान्सफॉर्मरमुळे मोठ्या प्रमाणात लोड आला आणि या ठिकाणी शॉर्ट सर्किटचा संभावना त्यांनी व्यक्त केलाय। अशा प्रकारचं नुकसान कशा प्रकारे नुकसान भरपाईचा दावा आपण कुणावरती करणार आणि भविष्यात हे नागरिकांचं नुकसान कशा प्रकारे निघून येईल? आता मुख्य म्हणजे बघायला गेलं तर आता 10व्या मजल्यावर ते आता संपूर्ण लोड, आता हे म्हणतात 3-4 बिल्डिंगचा लोड पूर्ण एका बिल्डिंग जर टाकला तर असा प्रकार घडणारच आहे। तर आता हे 10वा मजला तर आमचा पूर्ण डॅमेज झालेला आहे। आता याची नुकसान भरपाई कोण देणार? आता आमच्या सोसायटीवर जर त्याचा लोड पडला तर आम्हाला ते कठीण आहे। तर याचा समजा इन्शुरन्स म्हणा, काय म्हणा, तर सरकारने सुद्धा त्याचे इन्स्पेक्शन करून
त्यांच्या अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन करून जर तेवढं आम्हाला तेवढी मदत केली तर फार बरं होईल असं आम्हाला वाटतं. एकूणच या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये आणि बिल्डिंगचं रहिवाशांचं नुकसान तर नक्कीच झालंय आणि सिक्युरिटी असतील, अग्निशामक दल असेल, पोलीस यंत्रणा असेल आणि सतर्क नागरिक असतील यांच्यामुळे या ठिकाणी ही अग्नितांडव थांबलेला आहे. जीवितहानीपासून धोका टळलेला आहे आणि घाबरलेले नागरिक आता पूर्ववत या ठिकाणी होताना दिसत आहेत. परंतु झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ज्या गोष्टीमुळे आग लागली, ज्याच्यात महावितरणचा जर दोष असेल तर त्यांच्या मार्फत हे नुकसान नक्की मिळालं पाहिजे असं रहिवाशांचा आरोप आहे. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कामोठे.